मग तो अहवाल नीट बघितला पण गेलेला नाहीये आणि विचारणा काय होती तुमच्या भागात किती आहेत भाजपचे 4 आहेत मग तुमचा काय होणार नाही अरे मग तुम्ही भाजपच्या सांगण्यावर चालणार आहे का शिवसेना ज्या भागामध्ये नीलमताई गोरे राहतात या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेचा नगरसेवक झालेला नाही. कारण काय? कारण यांनी कधी ही शिवसेना वाढूच दिली नाही इकडं पहिल्यापासून नाही. शिंदे साहेबांचं पूर्णपणे खच्चीकरण झाले. शिंदे साहेबांना खालच्या लेवल हे तुमच्या पक्षातल्या नेत्यांच्या नाही का लक्षात येत? मग आम्ही कशाकडे आले मग तुमच्याकडे? या सगळ्या गोष्टींना हे कमर्शियल करतात. तर यांच्या जवळचे ज्यांचे चाटुगिरी करणारे लोक हा बरोबर. यांना कमर्शियल म्हणताय तुम्ही म्हणजे चाटुगिऱ्यांचं काम एक झालंय. नीलम गोरे यांच्या पुण्यातील निवासस्थानासमोर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हे कार्यकर्ते जमलेत. आंदोलन होते, घोषणाबाजी होते आणि त्याचबरोबर गंभीर स्वरूपाचा आरोप होतो आहे. काय म्हणताय तुम्ही नक्की? नाही आमचं असंच म्हणणं आहे की पुणे शहरात शिवसैनिकांवरती अन्याय झालेला आहे. अन्याय म्हणजे काय झालं? तिकिटांचं जो वाटप घाटप चालू आहे जर वाटप म्हणजे काय? 500 लोकांचे जे फॉर्म भरलेत तुम्ही 500-700 लोकांचे जे फॉर्म भरलेले आहेत आणि फॉर्म भरताना जे कार्यकर्त्यांनी 5 वर्ष कामं केलेली आहेत जो अहवाल घेऊन गेल्यानंतर न बघता बाजूला ठेवायचा. बरं बघत कोण होतं? शिवतारे बापू. ते ग्रामीणमध्ये. पुणे शहराचं काय माहिती आहे त्यांना? काहीच माहीत नाही पुणे शहराचं. मग तो अहवाल नीट बघितला पण गेलेला नाहीये आणि विचारणा काय होती तुमच्या भागात किती आहेत भाजपचे 4 आहेत मग तुमचा काय होणार नाही अरे मग तुम्ही भाजपच्या सांगण्यावर चालणार आहे का शिवसेना? मग तुम्ही शिवसेनांना ताकद देताय का खच्चीकरण करताय? आणि पुणे शहरात प्रमोद नाना भानगिरे शिंदे साहेबांचं पूर्णपणे खच्चीकरण झाले. शिंदे साहेबांना खालच्या लेवल. हे तुमच्या पक्षातल्या नेत्यांच्या नाही का लक्षात येत? मग आम्ही कशाकडे आले मग तुमच्याकडे? आम्ही कशा आमची खतखत होते पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून आलोय. आम्ही विचारायला त्यांच्याकडे तेच आलोय पण ते भेटतच नाहीत नेते. ज्या भागामध्ये नीलमताई गोरे राहतात या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेचा नगरसेवक झालेला नाही. कारण काय? कारण यांनी कधी ही शिवसेना वाढूच दिली नाही इकडं. पहिल्यापासून नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना हे कमर्शियल करतात. आणि कमर्शियल म्हणजे काय? तुम्ही कमर्शियल म्हणजे काय होतं की जे तिकीट मॅनेज करून हे देतात सगळ्यांना की जो जवळचा आहे किंवा लांबचा आहे असं बघून नाही तर यांच्या जवळचे ज्यांचे चाटुगिरी करणारे लोक हा बरोबर. यांना कमर्शियल म्हणताय तुम्ही म्हणजे चाटुगिऱ्यांचं काम एक झालंय. चाटुगिरीला आम्ही कमिशन म्हटलं लाकड ठेवा. आणि पहिली गोष्ट यांच्या मतदारसंघामध्ये सगळ्यात पहिली शाखा कोणी ओपन केली असेल तर मी नवनाथ निवंगणे, संजय डोंगरे, शिवाजीनगरमध्ये शिवसेना आहे का? शिवाजीनगरमध्ये आज यांची घरं आहेत. शिवाजीनगरमध्ये किती शिवसेना आहे? काय म्हणजे मला काय म्हणायचं तुम्ही शिवाजीनगरचे शिवसैनिक आहात ना? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की निवडून येत नाही असंच आहे ना? नाही आम्ही उपशहर प्रमुख आहे. तर शिवाजीनगर मतदारसंघामध्ये हे बोललेच नाही. पक्षवाढीसाठी तर कोणी काम केलंच नाही. आम्हीच करतोय 17 केसेस घेऊन. स्वबळावर करतोय. आम्हाला कुठल्याही आम्हीच नेत्यांनी करतोय. कुठलीही मदत केली नाही शिवाजीनगरमध्ये. आम्ही आमच्या स्वबळावर. कोणाला मदत करतात? ते तर काम करतात. कोण काम करतं? हे नेते जे आहेत कोणी काम केलं नाही. आमच्यापर्यंत कोणी आलेलं नाहीये. शिवाजीनगर आम्ही सगळं ग्राउंड लेवलवरती आम्ही आमच्या कामं करतायत ते. कमर्शियल म्हणताय. हा खूप मोठा कमर्शियल म्हणजे काय म्हणायचं तुम्ही? आज मला सांगा हे पक्षाचे जे काही नेते आहेत शहर प्रमुख आहेत हडपसरमध्ये 4 तिकिटांची मागणी केलेली आहे त्यांनी. मग मला सांगा 11 मधले 4 तिकडे गेल्यानंतर बाकी त्यांनी काय 6 ना 6 मग इथं काय करायचं? बरं ह्यांना ज्यांना तिकडं त्यांनी नावं दिलेली आहेत त्यांना पहिलं शासकीय नगरसेवक पण पद भेटलेले आहे. सगळा निधी हडपसरमध्ये सगळं हडपसरमध्ये आणि पुणे शहरावर बसणार तुम्ही कशासाठी? पुणे शहर प्रमुखांनी हा कमर्शियल पक्ष केलेला आहे आणि कमर्शियल आमचा पूर्ण आरोप आहे. तुम्हाला भेटतात का नाही ते आता? तुम्ही कोण अजून काही निरोप नाही आला त्यांचा. आमच्याच नेत्याला भेटायला आम्हाला परवानगी घ्यावी लागते. इथे नीलम गोरेंच्या घराच्या बाहेर हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. कारण हे त्यांच्याच पक्षाचे जे शिवसैनिक आहेत ते आतमध्ये जाऊ नयेत. खरं तर नेता हा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी असतो. जो चांगलं काम करतो ना नेता तो बिंदास दरवाजा उघडे ठेवतो. जो चुकीचं काम करतो ना असे बंदोबस्त लावतो. 100% त्यांनी आम्हाला रोखण्यासाठी कमर्शियल म्हणलं. त्याचं कारण ते होतं की कमर्शियल ह्याचा अर्थ तोच आहे लाकड ठेवा. कमर्शियलला मोठा आरोप आहे. खूप मोठा आरोप आहे. पहिल्यापासून 25 वर्ष आले आम्ही तेच बघतोय. या काही कार्यकर्त्याला माहिती नाही तिकीट आहे किती म्हणून हे सांगतायत. 12ची मागणी 15ची मागणी कुणालाच माहित नाहीये. आकड्यांचा खेळ आहे. आकड्यांचा खेळच चालवलाय ना हा. आमची मागणी आता येते थोडा तरी सुद्धा 165 लोकांना निवडून द्या. लढू पडू काहीतरी होईल पण अख्ख्या शहरात शिवसेना राहील. जे बैठकीला भाजपच्या सोबत तुमचे नेते जातात तर तुमच्या पक्षाची बाजू मांडतायत का तुमचं म्हणणं आहे फक्त भाजप जेवढं सांगेल तेवढं ऐकतात? तेवढंच ऐकतात. तेवढंच ऐकतं ते. तेवढंच ऐकतं त्यांनी बाहेर. भाजपच्या दावणीला यांनी पक्ष पुणे शहर लावलेला आहे. भाजपच्या दावणीला बांधला यांनी की ते त्यांनी सांगायचं आणि यांनी मान हलवायचे आणि तिथनं उठायचं.
बस किती जागांची मागणी आहे? ऐका ना तुम्हाला कोणाला येतं तिकीट? 165 जागा जगल्या मी बोलतो चला माझ्या इथं प्रभाग क्रमांक 12 मधलं सांगतो आता आम्ही 2 नंबरला आहे 10,500 मतं घेतल्यात पण इथं त्यांना त्याची काही किंमत नाही त्या मतांची त्यांना गरज नाही म्हणून मतं आहेत 10,500 मतं घेतल्यात आम्ही 10,500 शिवसेनेचा आमदार शिवाजीनगर मध्ये होऊन गेलाय 2 वेळा विनायक निमंजन हे. आला कुठून आलात तुम्ही? मी पर्वती मतदारसंघाचा उपशहर प्रमुख आहे पुण्याचा प्रभाग क्रमांक 20 मधनं माझा आहे तर त्याच्यामध्ये असं आलंय की जी आता जी नावं गेलीत पदाधिकाऱ्यांची की यांची लिस्ट गेली उमेदवारांची त्यामध्ये एकही पदाधिकारी पुणे शहरातला कुणी नाहीये म्हणजे जे 3.5-4 वर्ष साहेबांच्या पहिल्या दिवसापासून तिथं आहे तर हे असं का होतंय की पदाधिकाऱ्यांना का नाही न्याय नाही आता इथं तर आमचं म्हणणं आहे की पदाधिकाऱ्यांना इथं भेटलं नाही तर नसेल नाराजी तर सगळ्या पक्षात आहे उमेदवारी न भेटल्यामुळे नाराजी तर सगळ्याच पक्षांमध्ये आहे सन्मानपूर्वक जर जागा नसतील मिळत आणि जर तिथं पदाधिकाऱ्यांना न्याय नसेल मिळत तर तिथं युती नाही झालेली उत्तम आहे आमच्यासाठी आपण पाहतोय नाराजी सगळ्याच पक्षांमध्ये आहे उमेदवारी न मिळाल्यामुळे उमेदवारा आणि त्यांचे जे समर्थक आहेत ते नाराज होत आहेत मात्र इथं आरोप जो आहे तो गंभीर आहे तो कमर्शियल असण्याचा कॅमेरामॅन अमोल गवळेसह मंदार गोंजारी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट. Thank you.